पुढची बातमी पाहूयात। महायुतीला 160 ते 165 जागा मिळतील असा दावा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे। महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असं त्यांनी सांगितलं। शरद पवार ज्येष्ठ नेते असून 23 तारखेला निकाल लागला की कुणी कोणाचा नाद करू नये हे कळेल असा टोलाही महाजनांनी लगावलाय। अतिशय चांगलं चित्र महाराष्ट्रामध्ये महायुतीसाठी या ठिकाणी आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस 5 वाजता जाहीर प्रचार थांबेल आणि परवा 20 तारखेला मतदान आहे। पण यावेळेला मतदारांनी ठरवलेलं आहे की पुन्हा महायुतीचं सरकार, मी अतिशय खात्रीने सांगेल की यावेळी महायुतीचं सरकार स्पष्ट बहुमतामध्ये या ठिकाणी राज्यात येईल। पुन्हा आमचे मुख्यमंत्री या ठिकाणी होतील। खरं आहे, मला वाटतं त्याच्याही पुढे जाऊ, आम्ही कदाचित त्याच्याही पुढे त्या ठिकाणी जाऊ, पण निश्चित स्पष्ट बहुमत म्हणजे 160-65 जागा अगदी कमीत कमी आमच्या या महायुतीला मिळतील। त्यांच्याबद्दल काय बोलायचं आपण, मी एवढा मोठा नाही की त्यांना उत्तर देऊ, पण 23 तारखेला निकाल लागेल त्यावेळेलाच कळेल कोणी कोणाचा नाद करू नये म्हणून। हिंगोली विधानसभेत एका अपक्ष उमेदवारानं अनोखा प्रचार केलाय। अपक्ष उमेदवार आनंद धुळे या उमेदवारानं विधानसभेतील जवळपास 160 गावांमध्ये एकट्यानं दुचाकीवर फिरून प्रचार केला। आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी देखील गावोगावी जाऊन प्रचार सुरू आहे। टक्के मतदाराच्या का साथ देणार नाही, कारण त्याला माझे कष्ट दिसतात। जसं मी लोकसभेला एका स्वतःच्या भरोशावर, पहिले लोकसभेला फक्त मी माझ्या स्वतःच्या भरोशावर एक मताच्या विश्वासावर मी 10,000 मत जिंकले। आता माझ्यासोबत 10,000 मताचा पाठिंबा आहे। मी तोफे जमा करणारा नाहीये, मी विचार जमा करणारा व्यक्ती आहे, माणसं जमा करणारा माणूस। आज प्रचाराचा शेवट असल्यानं सकाळपासूनच बीडच्या आष्टी मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी रॅली काढून शक्ती प्रदर्शन सुरू केलंय। सुरेश धस यांच्या प्रचारासाठी आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि पंकजा मुंडे यांची सभा होणार आहे। या सभेच्या पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी सकाळपासूनच शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली आहे। धाराशिव कळंब मतदारसंघाचे उमेदवार कैलास पाटील यांनी अंतिम टप्प्यात जोरदार प्रचार केला। यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केलाय। राज्यातील जनता भाजपच्या पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळली आहे। माझ्या विरोधात आयात उमेदवार आणण्यात आलाय, त्यामुळे या निवडणुकीत माझाच विजय होणार असा विश्वास कैलास पाटील यांनी व्यक्त केलाय। 100% या भागातला, या मतदारसंघातला सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक या सरकारच्या कारभाराला कंटाळलेला आहे। पक्ष फोडाफोडीच्या कारभाराला कंटाळलेला आहे। त्यामुळे निश्चितच माझा विजय 100% आहे। सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे 100%। भाजपचे खासदार अनिल बोंडेंनी मल्लिकार्जुन खरगेंवर हल्लाबोल केलाय। खरगेंनी या वयात महाराष्ट्रात येऊन शेतकऱ्यांना फसवू नये, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोयाबीनला 7,000चा भाव देऊ असं आश्वासन दिलं असताना काँग्रेसनं कर्नाटकात त्यांचंच सरकार असताना सोयाबीनला 3,800 रुपयांचाच भाव का दिला असा सवालही बोंडेंनी केलाय।